भाऊसाहेबांच्या चोरीचा आजपर्यंत कुणीही मुख्यमंत्री गोव्यात झालेला नाही आहे। कारभार कसा करावा, फक्त एकच हे होतं की लोककल्याण। भाऊसाहेबांनी अनेक आपल्या कारकिर्दीमध्ये लोककल्याणासाठी खूप काम केलं त्यांनी। आज मी जास्त काही बोलत नाही आहे, पण आज या स्मृतिप्रीत्यर्थ आज भाऊसाहेबांना मी परत एकदा श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। गंगाचे फाउंडेशन जे आसा ते आमचो पहिलो मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर बाळकृष्ण बांदोडकर हांच्यांनी घातले आणि म्हणून हो सगळो विकास आयज आमकां पळोवपाक मेळटा। भाऊ प्रेम आसले, तशेंच तापड स्वभावाचेय आसले। ते माणसांनी प्रेम करावे आणि ते प्रेम दलित, गरीब, वंचित अशा सगळ्या लोकांचे तो प्रेम करतालो आणि तो इतको दानशूर आसलो की आमच्या समाजान ताका भाग्यविधातो, गोंयचो भाग्यविधातो असो ताका पदवी दिली। आयज म्हाका एक अशें सांगचें दिसता की हांगा आमकां शिक्षण घेवपाक खूब प्रयत्न करचे पडटाले आमच्या आदल्या पिढीच्या लोकांक। आणि जेन्ना गांवांनी शाळा जाल्यो, बांदोडकरान गांवांनी खेड्यांनी शाळा सुरू केल्यो मराठीच्यो, त्या वेळार आमी नुकतेच शाळेंत आमकां ॲडमिशन मेळ्ळे पर्यंत आणि ते ॲडमिशन मेळ्ळ्या कारणान आमी 4थी पर्यंत मराठी शिकले आणि हे सगळे बांदोडकरांच्या कर्तृत्वानूच आमी आज 4थी पर्यंत शिकले। त्याच्या उपरांत सेकंडरी केली, कॉलेज केले, पोस्ट ग्रॅज्युएशन केले। भाऊसाहेब बांदोडकरांच्या 91व्या पुण्यतिथी दिनी भाऊसाहेब बांदोडकरांना विनम्र अभिवादन करून भाऊसाहेब बांदोडकर हे मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री। भाऊसाहेबांनी गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। ते शिक्षण असो, औद्योगिक क्रांती असो किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांचं कार्य हे मोठं आहे। म्हणूनच आज 51 वर्ष भाऊसाहेबांची पुण्यतिथी साजरी होत असली तरी संपूर्ण गोवा भाऊंना विसरू शकला नाही। भाऊंचं कार्य हे भाऊंचं जे ध्येय होतं गोव्यासाठी, भाऊंचे तत्त्व होती गोव्यासाठी, ती संपूर्ण प्रत्येकांच्या मनामध्ये रुजलेली आहे। आणि आज भाऊसाहेबांना 51व्या पुण्यतिथी नाही संपूर्ण म्हापशेवासियांच्या वतीनं पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करतो। भाऊसाहेब बांदोडकरांचा 2 मिनिटात कैलासवासी भाऊसाहेब बांदोडकरांना अभिवादन करून मुक्त गोमांतकाचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी भाऊसाहेब बांदोडकर आज त्यांची 91वी पुण्यतिथी आज म्हापशा शहरामध्ये साजरी होताना आम्हाला अत्याचार होत आहे। तसंच भाऊसाहेब बांदोडकरांची समाधीची परिस्थिती जर बघितली तर ज्या लोकांनी भाऊसाहेबांच्या तिकिटावर, मोगो पक्षाच्या तिकिटावर आपली घरं भरली आणि या गोमांतकाच्या भूमीमध्ये राज्य केलं, अशा लोकांनी सुद्धा या समाधीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे। आज 51 वर्ष होऊन आज ती समाधीची परिस्थिती दयनीय झालेली आहे। तरी मी सरकार दरबारी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आजच्या यादीने की त्यांच्यानी ताबडतोब येत्या मार्च येण्यापूर्वी ही समाधी दुरुस्ती करावी आणि आमचे मोगो पक्षाचे जेवढे आमदार झालेले आहेत त्यांना खरं म्हटलं तर ही लांछनास्पद आहे, कारण ही समाधीची ही दैनंदिन परिस्थिती झालेली आहे। त्यासाठी सर्वांना माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की त्यांनी तिकडे समाधीवर जाऊन ती डागडुजी ताबडतोब दुरुस्ती करावी ही विनंती। तुम्ही पळतात GNH।